गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी. मी जहांगीर हॉस्पिटल पुणे येथे इन्फेक्शस डिसीजेस आणि HIV स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. सध्याचं जे आपलं हे वैश्विक महामारी ज्याचं नाव कोविड-19 किंवा नोव्हेल कोरोना व्हायरस इन्फेक्शन आहे, याने आपल्या सगळ्यांनाच एका वेगळ्याच वेडख्यामध्ये अडकवलेलं आहे. आणि सध्या हे सगळे कोविड-19, क्वारंटाईन, लॉकडाऊन, आयसोलेशन, हँड हायजीन अशा अनेक गोष्टी आपण सर्वजण रोज ऐकतोय, वाचतोय त्याबद्दल. आणि या सगळ्या गोष्टींनी आपल्या दैनंदिन आयुष्यावर भरपूर प्रमाणात परिणाम झालेला आहे. त्यामुळे आज मी तुमच्यासोबत या विषयावरती संवाद साधणार आहे. आपल्याकडे ऑलरेडी जे इन्फोडेमिक झालेलं आहे कोरोना व्हायरसबद्दल, की आपल्याकडे असंख्य सोर्सेसमधनं भरपूर प्रमाणात माहिती उपलब्ध आहे, पण त्यातली कुठली माहिती विश्वासार्ह आहे आणि कुठली विश्वासार्ह नाही आहे याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सो बेसिकली आपण हे सेशन मराठीत, जे कमेंट्स आम्हाला येतात त्यानुसार आय एम सिंग की तिथे बरेच लोक आहेत ज्यांना जी हे माध्यम प्रिफरेबल असणार आहे. सो म्हणून एक आयत्या वेळेचा निर्णय म्हणून आम्ही मराठी आणि इंग्रजी असं एकत्रितपणे आपण हे करणार आहोत. ठीक आहे. सो सुरुवातीला मी या आजाराबद्दलचे काही माहिती आपल्या सर्वांना देणार आहे की हा आजार काय असतो, कोविड म्हणजे नक्की काय, आणि याबद्दल आपण इतकं जास्त का घाबरतो आहोत, इतकं सगळं जगभरात याबद्दल एवढं वादळ का उठलं आहे, नंतर याची लक्षणं काय असतात, कोणी तपासणी करायला हवी, कुठं करायला हवी, कुठं उपचार घेतला जाऊ शकतो, यासाठी उपचार आहे पण की नाही आहे, आणि एक दैनंदिन जीवनामध्ये या संदर्भात आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. आणि याच्या शेवटी तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले प्रश्न टाकू शकतात, ज्यावरती आपण या संवादाच्या शेवटी चर्चा करणार आहोत. कारण की मी याबद्दल काय सांगतोय तितकंच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुमच्या मनात याबद्दलच्या ज्या शंका आहेत त्यावर आपण चर्चा करायला हवी. सो बेसिकली SARS-CoV-2 जे याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेलं नाव आहे. सो SARS-CoV-2 किंवा कोविड-19 म्हणजे काय आहे, तर हा एक सूक्ष्मजीव आहे जो विषाणू या गटामध्ये मोडतो. आणि हे विषाणू म्हणजे आता काय 2019-20 मध्येच पहिल्यांदा आपल्याला कळले तसं नाही आहे, तर हा कोरोना व्हायरस हा जो विषाणूंचा गट आहे, ज्यामध्ये त्या विषाणूंच्या कवचावर एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन्सचे असे काटेरी आवरण असतं, ज्यामुळे त्यांना क्राऊन, ज्याला लॅटिनमध्ये कोरोना म्हणतात, असं क्राऊनसारखा एका मुकुटासारखा आकार मिळतो. आणि म्हणून या पूर्ण जे कुटुंब आहे या विषाणूंचं त्याला कोरोना व्हायरस असं म्हटलं जातं. यापूर्वी याचे 6-7 प्रकार आपल्याला ऑलरेडी माहीत होते, ज्यातला सार्स जो 2002 मध्ये ज्याचा आउटब्रेक झालेला, किंवा मर्स जो 2012 मध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा जो आउटब्रेक झालेला, हे 2 व्हायरस यापूर्वी मनुष्यांमध्ये इन्फेक्शन करतानाचे आढळून आलेले. आता 2019च्या डिसेंबर महिन्यात वुहान हा जो प्रांत आहे चायनामधला, तिथे डॉक्टरांना काही एक पेशंट्सचा गट सापडला, ज्यामध्ये सर्वांनाच फ्लू सारखे लक्षणं, नंतर न्यूमोनिया, आणि त्यातल्या काहींना इतर अवयवांवरती त्याचा परिणाम होणं, हे असे सारखे सिमिलर लक्षणं दिसून आल्यामुळे त्यांनी त्याचा एक मागावा घेतला. आणि त्यातनं त्यांना आढळून आलं की हे इन्फेक्शन या कोरोना गटात मोडणाऱ्या एका व्हायरसमुळे होतं आहे. पण तो विषाणू कोरोना गटातले जे पूर्वीचे ज्ञात कोरोना व्हायरसेस होते, जसं सार्स किंवा मर्स, त्यांच्यासारखा पूर्णपणे मिळणारा नाही आहे. आणि त्यावर पुढे संशोधन केल्यानंतर त्यांना हे सापडलं की हा नवीन प्रकारचा म्हणजे नॉव्हल कोरोना व्हायरस आहे, ज्याला आता आपण SARS-CoV-2 या नावानं ओळखतो. आणि कोविड-19 म्हणजे या SARS-CoV-2मुळे केलेलं जे आजार आहे त्याला कोविड-19 असं आपण म्हणतो. सो बेसिकली वाय इज देअर सो मच ऑफ फिअर, आपण सगळे का घाबरतोय. सो अर्थातच काय असतं, भीती 2-3 कारणास्तव येऊ शकते. एक म्हणजे जर आपण कशाशी लढतो आहोत याबद्दलच आपल्याला मुळात माहीत नसेल, सो आपला शत्रू कोण आहे, तो कसा आहे, आपण त्याच्याविरुद्ध कुठली हत्यारं वापरायची आहेत, हेच जर आपल्याला कल्पना नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण घाबरतो. किंवा दुसरं, तो विषाणू खूप जास्त संसर्गजन्य असल्यास, म्हणजे एका व्यक्तीकडनं अनेक व्यक्तींना तो खूप कमी कालावधीत पसरत असल्यास, तशावेळी आपण एखाद्या संसर्गजन्य आजाराला घाबरतो. किंवा तिसरी गोष्ट, जर एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे खूप जास्त प्रमाणात जीवहानी होत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात
सिरियस आजार होत असतील, ज्यामुळे पेशंट्सना रुग्णालयांमध्ये दाखल करणं किंवा ICU, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असल्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता पडणार असेल, तर अशा वेगवेगळ्या कारणास्तव आपण वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांविरुद्ध भीती बाळगू शकतो. सो आता या व्हायरसच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक हा नवीन आहे हा प्रश्न तर होताच, पण गेल्या 3 महिन्यामध्ये जगभरामध्ये वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि वेगवेगळे गव्हर्नमेंट्स यांच्या सगळ्यांच्या इनिशिएटिव्स नंतर आता याबद्दल आपल्याला हळूहळू बरीच माहिती उपलब्ध झालेली आहे की त्याचे लक्षणं काय असतात, ट्रीटमेंट, डायग्नोसिस या सगळ्याच गोष्टींबद्दल. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण जाणून घ्यायला हवं ते म्हणजे हाऊ इज इट ट्रान्समिटेड, म्हणजे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत कसा जातो. आता त्याची सुरुवात कशी झाली तो एक वेगळा भाग आहे, कारण का असे जे नवीन व्हायरसेसचे किंवा नवीन संसर्गजन्य आजारांचे जे आउटब्रेक्स होत असतात त्यातले बहुतांशी जे गेल्या 2-3 डेकेड्समध्ये झालेत, गेल्या 2-3 दशकात झालेत, ते बहुतांशी हे प्राणीजन्य असतात. म्हणजे मुळात हे इन्फेक्शन्स प्राण्यांमधले असतात आणि मनुष्य, प्राणी आणि पर्यावरण यातला समतोल कुठेतरी ढासळल्याने आणि तो योग्य प्रकारे मेंटेन न झाल्याने ॲक्सिडेंटली आपल्या नकळत हे विषाणू किंवा जीवाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात आणि मग मनुष्यापासून मनुष्यापर्यंत पसरून तो आजार हा आउटब्रेक म्हणवला जातो. आणि पॅन्डेमिक म्हणजे हा आजार पूर्ण जगभरातल्या अनेक राष्ट्रांमध्ये पसरलेला आहे, जरी त्याची सुरुवात एका प्रांतापासून झाली असेल तरी. आता यातनं प्राण्यांपासून मनुष्याकडे कसा आला तो भाग वेगळा, पण आपण मनुष्यापासून मनुष्याकडे हा विषाणू कसा पसरू शकतो त्याबद्दल मेनली चर्चा करणार आहोत. तर बेसिकली याचं जे ट्रान्समिशन आहे, जे तुम्ही आतापर्यंत बऱ्याचशांनी वाचलं असेल, हे ड्रॉपलेट आणि फोमाइट्स या 2 मार्गांनी होतं. सो ड्रॉपलेट्स म्हणजे असे सूक्ष्म कण जे आपण खोकताना, शिंकताना किंवा जोरात आवाजात बोलताना आपल्या नाकातनं किंवा तोंडातनं बाहेर पडतात आणि या कणांमध्ये हे सूक्ष्मजीव, हे व्हायरसेस, विषाणू ते त्या कणात असतात. सो कोणीही व्यक्ती त्या ड्रॉपलेट्सच्या संपर्कात ज्यावेळी येते त्यावेळी त्या व्यक्तीला त्या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग आहे की हे ड्रॉपलेट्स ज्यावेळी आपण खोकतो, शिंकतो, बोलतो तेव्हा ते त्यांच्या वजनामुळे काही सेकंदात किंवा काही मिनिटात ते आजूबाजूच्या वेगवेगळ्या पृष्ठभागांवरती सेटल होतात. सो टेबल असेल, कम्प्युटर असेल, माऊस आपण वापरतो, दरवाजा हँडल आहे, बटन्स आहेत, अशा वेगवेगळ्या भागांवर ते सेटल होतात आणि तिथं ज्याचा हात लागतो ते त्या पृष्ठावरनं त्यांच्या हातावर ट्रान्समिट होतात आणि तो हात आपण दिवसभरातनं जर लक्ष दिलं तर अनेक वेळा डोळे, नाक, तोंड, आपल्या चेहऱ्याभोवती तो हात लागत असतो आणि त्यामुळे आयत्या स्वरूपात ते विषाणू जे त्या कुठल्या तरी सरफेसवरनं किंवा कॉमनली टच सरफेसेस जे आपण म्हणतो त्यावरनं ते आपल्या नाका, तोंडा, डोळ्यात जाऊ शकतात आणि तिथून आपल्याला तो संसर्ग होण्याची शक्यता उद्भवते. सो या सर्व गोष्टींना आपण म्हणतो फोमाइट्स, म्हणजे जे आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमधले आर्टिकल्स किंवा सरफेसेस ज्यावर हे व्हायरसेस डिपॉझिट झालेले असू शकतात. आता ह्या विषाणूबद्दल 2 गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत ज्या वैज्ञानिकांनी आतापर्यंत शोध लावल्यात. एक म्हणजे इतर कोरोना व्हायरसेसपेक्षा, सो इतर कोरोना विषाणूंपेक्षा या विषाणूचं वजन आणि आकारमान थोडंसं जास्त आहे. सो याचा फायदा असा आहे की हा व्हायरस फार वेळ हवेमध्ये तरंगू शकत नाही. सो फार लवकरच तो वजनामुळे खाली येत खाली जोही पहिला सरफेस त्याला मिळेल त्यावर तो सेटल होतो. सो त्यामुळे हवेमार्फत याचं ट्रान्समिशन होतंय हे अजून तरी सिद्ध झालेलं नाही आहे आणि जी आपल्याकरता फायद्याची गोष्ट आहे या विषाणूबद्दलची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे आवरण ज्याबद्दल मी बोललो सुरुवातीला की जे प्रोटीनचे काटेरी कवचासारखं जे आवरण आहे, सो ते लायपोफिलिक म्हणजे एक लिपिड सोल्युबल टाईपचं असं ते आवरण आहे. त्यामुळे जे आपण कॉमनली जे पण डिटर्जंट्स वापरतो कपडे धुण्यासाठी, सरफेस क्लिनिंगसाठी, फरशी वगैरे साफ करण्यासाठी, किंवा जे कॉमनली आपण साबण वापरतो आंघोळीसाठी, हात धुण्यासाठी, त्या कॉमनली यूज सोप्स अँड डिटर्जंटने या विषाणूच्या पृष्ठभागाचं जे आवरण आहे ते ब्रेक केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे तो विषाणू लवकर क्लिअर केला जाऊ शकतो किंवा मारला जाऊ शकतो. त्यामुळे तसं बघितलं तर हे विषाणूपासून स्वतःला संरक्षित ठेवणं फारही अवघड गोष्ट नाही आहे, फक्त ते योग्य प्रकारे काळजी आपण घ्यायला हवी. सो बेसिकली when anybody comes in contact with such droplets which are like coming out of the infected person's mouth, nose while they are coughing, sneezing or talking loudly, that person or a person who comes in contact with the fomites or commonly touched surfaces, they can get this infection. Now मला वारंवार हिंदी किंवा इंग्रजीबद्दल रिक्वेस्ट येत आहेत, सो आय थिंक आय विल स्पीक मोर इन इंग्लिश. सो मराठी, हिंदी, इंग्लिश तिघांना समजू शकेल.
and after we get the infection, that this virus requires a period of around 2 to 14 days to produce symptoms, ज्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये इन्क्युबेशन पिरियड म्हणत असतो. सो एखादी जंतू शरीरात गेल्यानंतर लक्षणे येण्यापर्यंतचा कालावधी. सो incubation period for this infection is 2 to 14 days. So during this period, the person himself or herself does not get symptoms, but a few days, that is roughly 2 to 3 days before the person is to develop symptoms, they may start transmitting this infection to another person. So this is the main problem with this particular virus or many other viruses like say chickenpox and flu, where the person can start transmitting the infection at least around 2 to 3 days before he actually gets the symptoms himself. So त्यामुळे कोणाला इन्फेक्शन आहे नाही आहे हे कळण्यापूर्वीच त्या व्यक्तीपासून कोणाला तरी त्या इन्फेक्शनचा संसर्ग ऑलरेडी झालेला असू शकतो. आता ही लक्षणं काय असतात आणि हे एका व्यक्तीपासून इन्फेक्शन किती लोकांना पसरू शकतं. सो ज्याला आपण इन्फेक्टिव्हिटी किंवा कंटॅजियसनेस किती आहे हे म्हणतो. सो ते बेसिकली असं आहे की एक कोविड-19 झालेल्या रुग्णापासून पुरेशी काळजी न घेतल्यास ते इन्फेक्शन 2 ते 3 आणखी व्यक्तींना ऑन अन ॲव्हरेज पसरू शकतं असं आढळून आलं आहे. पण आता आपण ओव्हरऑल जर आपल्या दैनंदिन आयुष्याचा विचार केला तर एकापासून दोघांना, त्या दोघांपासून चौघांना, चौघांपासून आणखी 8 लोकांना असं बघत ICMR स्टडीमध्ये असं आढळून आलं आहे की इफ नो प्रिकॉशन इज टेकन ऑफ प्रिव्हेंटिंग द ट्रान्समिशन, देन ऑन अन ॲव्हरेज विदिन 1 month one infected person could have spread it to almost 400 to 406 another people in his or his contacts surroundings. So from the person who has got the infection to his contacts to their contacts, so that way it can spread to almost 400 plus people within a span of 1 month from a single patient. So that's how it is very 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 important that all of us understand how to prevent its spread and what precaution to be taken. Now how do we recognize? Now for taking precautions, first thing is to understand who is having the infection so that that person can get himself quarantined or tested or treated as per the severity. So what are the symptoms? So basically the symptoms are quite similar to many other viral infections, like person can get fever, cough, cold, body pain, headache, generalized body pain and extreme tiredness. So this is when it is a very mild disease. So if we classify it, म्हणजे जर आपण तीव्रतेनुसार जर त्याला डिफरन्शिएट केलं की सौम्य आजार, मध्यम तीव्रतेचा आजार आणि अतिशय तीव्र आजार, अशा 3 गटात जर आपण याची विभागणी केली. सो इन दिस क्लासिफिकेशन दोज हू हॅव व्हेरी माइल्ड किंवा ज्याला मराठीत आपण सौम्य आजार म्हणतो, सो इन दोज पेशंट्स द प्रिडॉमिनंट सिम्पटम्स आर लाईक एनी अदर अपर रेस्पिरेटरी और थ्रोट इन्फेक्शन बेसिकली. सो सोरनेस ऑफ थ्रोट, कफ, कोल्ड, फीवर, बॉडी पेन, टायर्डनेस and headache or body pain occasionally. When it goes from mild to moderate, so थोडी तीव्रता जेव्हा वाढते त्यावेळी हे तापाचं प्रमाण हे अधिक झालेलं असतं. सो सुरुवातीला कोणाला 99-100 इतका ताप येत असेल तो 101-2 कडे जातो. तापाची फ्रिक्वेन्सी वाढलेली असते, वारंवार ताप येत असतो, बॉडी पेन आणि थकव्याचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि जेव्हा अतिशय जास्त तीव्रता असते तेव्हा हे फक्त थ्रोट इन्फेक्शन किंवा सर्दी खोकल्यात मर्यादित न राहता फुफ्फुसाला इन्फेक्शन होऊन किंवा न्यूमोनिया जे आपण म्हणतो तसे लक्षणं येऊ शकतात. सो छातीत दुखणे, छातीवर भार वाटणे, श्वास घ्यायला त्रास होणे, शरीरातलं ऑक्सिजनचं पर्सेंटेज कमी होणे आणि त्यानंतर काही टक्के व्यक्तींना ऑक्सिजनचं सप्लाय करणं किंवा व्हेंटिलेटर सपोर्ट किंवा ICU मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींची गरज पडते. बट इफ वी लुक ॲट द ओव्हरऑल एपिडेमियोलॉजी ऑफ दिस इन्फेक्शन, सो फ्रॉम द स्टडीज अक्रॉस द वर्ल्ड इन व्हेरियस कंट्रीज वेअर देर आर दिस पेशंट्स, देन वॉट वी कॅन सी इज ऑलमोस्ट 80% ऑफ पीपल, म्हणजे 80% लोकांमध्ये हा आजार अतिशय माइल्ड असतो. सो इट इज अ माइल्ड डिसीज लाईक एनी अदर थ्रोट इन्फेक्शन ऑर फ्लू. 10 to 15% लोकांमध्ये हा आजार हा मध्यम ते तीव्र याच्यामधला असतो. सो मॉडरेट टू सिव्हिअर या गटात असतो. सो दे मे रिक्वायर हॉस्पिटल ॲडमिशन, दे विल रिक्वायर ट्रीटमेंट नो डाऊट, बट दे मे नॉट बी क्रिटिकल इनफ टू रिक्वायर ICU और टू हॅव एनी रिस्क टू देअर लाईफ. सो जीवाला धोका असणं किंवा अतिदक्षता विभागात भरती करावं लागणं हे जे आहे हे फक्त 5% किंवा त्याहून कमी लोकांमध्ये आढळून आलं आहे. आणि एकंदरीत जे
मॉर्टॅलिटी आहे किंवा जे डेथ ज्यांचे यामध्ये होते, जीवाला धोका ज्यांना होतो, ते या 5% लोकांपैकी काही जण असतात. त्यातले देखील काही एक स्मॉल पर्सेंटेज दे कॅन रिकवर. सो ओव्हरऑल जर 100 व्यक्ती आपण घेतल्या तर 80 to 85% विल हॅव माइल्ड डिसीज, 10 to 15% विल हॅव सिव्हिअर डिसीज, मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज, अँड लेस दॅन 5% हॅव व्हेरी सिव्हिअर डिसीज. अँड देअरफोर ओव्हरऑल मॉर्टॅलिटी जी आहे, सो टोटल किती लोक या इन्फेक्शनने दगावतात, सो ती आहे ती साधारण 3%, 2%, 4% अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. आता काही देशांमध्ये मॉर्टॅलिटी जास्त आहे, काही देशांमध्ये कमी आहे. सो यामध्ये इतर बऱ्याच घटकांचा समावेश आहे. म्हणजे किती कालावधीमध्ये जास्त पेशंटला इन्फेक्शन पसरलं, म्हणजे त्या त्या देशातली जी वैद्यकीय सुविधा होती ती तेवढ्या लोकांकरता पुरेशी होती की नव्हती. मग त्या देशातलं एक ॲव्हरेज एज ऑफ द पॉप्युलेशन, म्हणजे एक सरासरी वय किती होतं, म्हणजे तिथे 60च्या पुढची लोकं जास्त आहेत की 20 ते 50 मधली लोकं जास्त आहेत की लहान बाळं जास्त आहेत, या गोष्टी आणि यासारख्या अनेक गोष्टींमुळे मॉर्टॅलिटी ही देशादेशांमध्ये वेगवेगळी आहे. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं, जे आकडे आपल्या सर्वांनाच ॲब्सोल्युटली अप्रोचेबल आहेत, त्यानुसार जर बघितलं तर 2 ते 4% दरम्यान मेजॉरिटी एरियाजमध्ये याची मॉर्टॅलिटी आहे. सो आता जसं आपण कंटेजियसनेस किंवा इन्फेक्टिव्हिटी म्हटलं की 2 ते 3 पर्यंत आहे, म्हणजे एका व्यक्तीपासून 2 ते 3 जणांना इमिजिएटली तो होऊ शकतो. आणि ऑन अन ॲव्हरेज 2 ते 4% ही याची मॉर्टॅलिटी आहे. तर आता याला घाबरायचं का, हे इतर इन्फेक्शन्सच्या तुलनेत किती आहे? सो तसं जर आपण बघितलं तर काही इन्फेक्शन्स जे आपल्याला अनेक दशकांपासून ऑलरेडी माहीत आहेत, जे इतर विषाणू जर आपण बघितले की लाईक मिझल्स, चिकन पॉक्स और से मम्स, ऑल these infections they are also caused by viruses. So तेही विषाणूंपासून होणारे आजार आहेत. In these infections, without proper care, one infected person can on an average infect another 8 to 9 people more. सो 8 ते 9 व्यक्तींना ते पसरू शकतं. सो तसं बघितलं तर या इन्फेक्शन्सपेक्षा या कोविड-19ची किंवा SARS-CoV-2ची इन्फेक्टिव्हिटी ही कमी आहे. आता दुसरा भाग आला फॅटॅलिटी, म्हणजे किती लोक याने दगावतात. तर आपल्याला माहीत असेल की सार्स जे 2002चं होतं त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी ही साधारण एक 10 ते 15%, मर्समध्ये 30 ते 35%, जे रिसेंटली इबोलाचं इन्फेक्शन आलेलं त्यामध्ये 40 ते 50% लोक ज्यांना इन्फेक्शन आहे ते दगावत होते. इवन जो आजार आपल्याला अनेक शतकांपासून माहिती आहे, ट्युबरक्युलोसिस, टीबीमध्ये अजून देखील भारतासारख्या अनेक देशांमध्ये 10 ते 12% लोक हे टीबीने दगावत असतात. अनेक दशकांपासून, किमान 60 वर्षांपासून टीबी विरुद्धचा उपाय आपल्याला माहीत असून देखील 10 ते 12% लोक अजूनही टीबीमुळे आपले प्राण गमावतात. सो या सगळ्या इन्फेक्शन्सपेक्षा तसं बघितलं तर कोरोना व्हायरस, जो हा नोवेल कोरोना व्हायरस आहे, त्याची मॉर्टॅलिटी ही कमी आहे. प्रश्न हा आहे की याबद्दल सुरुवातीला फारशी माहिती नसल्याने आणि ज्या वेगाने हा इन्फेक्शन पसरत होतं त्यामुळे खूप कमी कालावधीमध्ये हजारो लाखो व्यक्तींना या इन्फेक्शनचा संसर्ग झालेला आहे. सो इतर कुठल्या आजाराची गोष्ट 1-2 वर्षामध्ये होईल ती याच्यात 1-2 महिन्यात झाली आहे. आणि त्यामुळे हे सगळं वादळ जगभरामध्ये तयार झालं आहे आणि त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावरती याचा परिणाम झालेला आहे. आता कॉमन जे लक्षणं मी तुम्हाला सांगितले, तर आता पुढचा प्रश्न आपल्या डोक्यात येतो की हाऊ डू आय डिफरन्शिएट की वेदर इट इज कॉमन फ्लू और कॉमन कोल्ड और वेदर इट इज कोविड-19. सो काही एकदम बारीकशे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला जर वेगवेगळ्या पेशंटचा अभ्यास केला तर त्यावरून लक्षात येतं की खूप जास्त प्रमाणात नाक वाहणं, खोकल्यामध्ये बेडके पडणं, सो प्रोडक्टिव्ह कफ और कफ विथ एक्सपेक्टोरेशन जे आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. नंतर डोळ्यातनं खूप प्रमाणात वॉटरिंग होणं, म्हणजे डोळ्यातनं खूप पाणी येणं, ही सगळी लक्षणं तुलनात्मकदृष्ट्या बघितल्या कॉमन फ्लूमध्ये जास्त प्रमाणात असतात. आणि कोविड-19मध्ये ड्राय कॉफ हे महत्त्वाचं लक्षण असतं. सो खोकला असतो पण खोकल्यामध्ये बेडके जनरली येत नाहीत. सो खोकल्यात बेडके येत असतील किंवा रनिंग नोज खूप जास्त प्रमाणात असेल, शिंका खूप जास्त प्रमाणात असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲलर्जीज किंवा इतर फ्लू करणारे विषाणू किंवा इतर कुठल्या कारणास्तव असण्याची शक्यता आहे. कोरोनामुळेच ते असतील असं नाही, इतर शेकडो कारणास्तव आपल्या सर्वांनाच पूर्वीपासून सर्दी, खोकला, ताप होत आलाय. सो त्यातलाही कुठला आजार त्यामध्ये असू शकतो. पण जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे कोविड-19 ग्रस्त इतर रुग्ण आहेत किंवा तशा कुठल्या रुग्णाचा तुमचा संपर्क आला आहे, त्यानंतर जर तुम्हाला 2 ते 14 दिवसात ताप येतोय, अंगदुखी आहे, कोरडा खोकला आहे, तोंडाला आणि घशाला कोरड पडतीये, घसा खवखवतोय, थकवा येतोय, तर तशावेळी तुम्ही नक्कीच कोविड-19 आहे की नाही याबद्दल डॉक्टरांकडनं वैद्यकीय सल्ला घेणं आणि योग्य ते तपासणी करणं गरजेचं आहे.
सो आता ही तपासणी काय असते आणि ती कुठे केली जाऊ शकते? तर आता पुणे आणि भोवतालच्या भागात जर आपण बघितलं तर बऱ्याचशा कॉर्पोरेशनच्या रुग्णालयांमध्ये, सरकारी रुग्णालयांमध्ये, तसंच काही खाजगी रुग्णालयांमध्ये फ्लू ओपीडी किंवा फीवर ओपीडी असा एक कन्सेप्ट सुरू करण्यात आला आहे. सो जिथे एक्सक्लुसिव्हली फक्त तापाचे आणि ताप सोबत सर्दी खोकला याचे पेशंट्स बघितले जातात आणि तशा ठिकाणी तुम्हाला योग्य तो वैद्यकीय सल्ला मिळू शकतो. सो प्रत्येकाच्या भागामध्ये कुठल्या कुठल्या रुग्णालयांमध्ये तशी सुविधा आहे याची माहिती आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसकडनं मिळू शकते. त्यानंतर तपासणी म्हटलं तर RT-PCR ही जी मोलेक्युलर टेस्ट आहे ही या आजाराच्या तपासणीसाठीची मूळ टेस्ट आहे, ज्यामध्ये नाकातनं आणि घशाच्या मागच्या बाजूने एक स्वॅब, कॉटन स्टिकवर स्वॅब घेतला जातो आणि त्यावरती ती टेस्ट केली जाते, जिला लागणारा कालावधी साधारण 4 ते 4.5 तास असतो. आणि ही टेस्ट बऱ्याचशा सरकारी रुग्णालयांमध्ये ICMRच्या थ्रू उपलब्ध आहे. काही ठराविक लॅब्स आहेत प्रत्येक शहरामध्ये, जसं NIV पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे, हे पुण्याकरताचं डेझिग्नेटेड मेन सेंटर आहे. मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आहे, नायर रुग्णालय, अशा अनेक ठिकाणी ही टेस्ट उपलब्ध आहे. आणि गेल्या काही आठवड्यामध्ये काही खाजगी लॅब्स त्यांना देखील, ज्यांच्याकडे ही तपासणी करण्याकरताचे बाकी उपकरणं उपलब्ध होती, त्या लॅब्सला देखील ICMRकडनं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं ही तपासणी करण्याची परवानगी मिळालेली आहे. सो तशा सर्व लॅबची कल्पना तुम्हाला तुमचे डॉक्टर जेव्हा तुम्ही त्यांच्याशी कन्सल्ट कराल त्यावेळी देऊ शकतील. आणि ही तुम्हाला इंटरनेटवर देखील मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ही जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं डिपार्टमेंट असतं आरोग्य विभागाचं, त्याच्या वेबसाईटवरती कुठल्या लॅब्सला ही तपासणी करण्याची परवानगी आहे आणि कुठल्या हॉस्पिटल्सला हे रुग्णांची इलाज करण्याची परवानगी आहे याची सविस्तर यादी आपल्याला सिटीनुसार आणि लोकेशननुसार मिळू शकते. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त इतर काही तपासण्या आपल्याला कॉमनली करता येऊ शकतात, जसं कॉमन ब्लड काउंट जे CBC जे आपण म्हणतो, कम्प्लीट हिमोग्राम और कम्प्लीट ब्लड काउंट, त्यात व्हाईट ब्लड सेल्स किंवा त्याचा जो डिफरन्शियल काउंट असतो, म्हणजे लिम्फोसाइट्स, न्यूट्रोफिल्स, त्यांचा रेशो एकमेकांशी, जसं की फॉर एक्झाम्पल न्यूट्रोफिल टू लिम्फोसाइट रेशो मोर दॅन 3.15, हे बऱ्याचशा जणांना ऑब्झर्वेशनमधनं इनिशियल काही पहिल्या 50-60 हजार केसेसच्या अभ्यासातनं कळलेलं आहे की मोर दॅन 3.15 जर न्यूट्रोफिल लिम्फोसाइट रेशो असेल, किंवा लिम्फोसाइट या ज्या पांढऱ्या पेशीचा प्रकार आहे जो जनरली व्हायरल इन्फेक्शन्समध्ये सुरुवातीला कमी होतो आणि रिकव्हरीच्या वेळी वाढतो, तर ह्या जर बऱ्याच प्रमाणात सुरुवातीला कमी झालेल्या असतील किंवा क्वचित काही केसेसमध्ये प्लेटलेट थोड्या बॉर्डरलाईन असतील, लिव्हर फंक्शन डिरेंज झालेलं असेल, किंवा एक्सरेवरती जे विशिष्ट याच्याबद्दलचे चेंजेस दिसतात जे आतापर्यंतच्या लाखो केसेसच्या अभ्यासावरनं आपल्याला माहीत झाले आहेत, तशा प्रकारचे चेंजेस असतील तर तशा व्यक्तीला कोरोनाची टेस्ट करायला हवी हे डॉक्टरांना कळू शकतं. सो बेसिकपणे तुम्ही कुठं राहतात, तुमचा कुठल्या रुग्णाशी संपर्क आला आहे का, काय लक्षणं आहेत याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि बेसिक ब्लड काउंट्स आणि एक्सरेसारख्या टेस्ट करून आपल्याला पुढची जी RT-PCRची टेस्ट आहे ती करण्याची आवश्यकता आहे का हे आपल्याला त्यांच्याकडनं सल्ला मिळू शकतो. या व्यतिरिक्त ट्रीटमेंटचं जर बोलायचं झालं तर या विषाणूवरती स्पेसिफिक ट्रीटमेंट अशी अजूनपर्यंत सिद्ध झालेली नाही आहे. आता बऱ्याच जणांच्या मते हा एक भाग आहे ज्यामुळे एक साधारण व्यक्तींमध्ये, इव्हन डॉक्टर्समध्ये, जनरल पब्लिकमध्ये याबद्दल खूप असं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पण याबद्दलही दुसऱ्या बाजूने जर मी तुम्हाला विचारलं की जे शेकडो विषाणूंमुळे होणारे जे इन्फेक्शन्स आपल्या आजूबाजूला असतात किंवा जे आपल्याला नेहमी होत असतात किंवा माहीत आहेत, त्यातल्या किती विषाणूंविरुद्ध स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे, तर उत्तर आहे की फारच थोड्या. सो अगदी थोडे, जसे की HIV, हेपॅटायटिस B, चिकन पॉक्स किंवा H1N1 इन्फ्लुएन्झा, अशा काही ठराविक बोटावर मोजण्या इतके जर विषाणू पकडलेत तर त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही हजारो विषाणूंविरुद्ध स्पेसिफिक अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल ट्रीटमेंट ही उपलब्ध नसते. सो बेसिक बॉटम लाईन इज दॅट फॉर एनी व्हायरल इन्फेक्शन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर रिकव्हरी इज युअर ओन इम्युनिटी. सो ज्या व्यक्तीला ते इन्फेक्शन झालं आहे त्याची स्वतःची प्रतिकारशक्ती हीच त्याला त्यातनं बरं करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. एकतर प्रतिकारशक्ती खूप कमी काम करत असल्यानेही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, किंवा जसं हे COVID-19च्या काही केसेसमध्ये आढळून आलं आहे, प्रतिकारशक्ती गरजेपेक्षा जास्त ॲक्टिव्ह झाल्याने जी रिॲक्शन शरीरात होते त्यामुळे देखील कॉम्प्लिकेशन्स उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून ज्यांना ही लक्षणं असतील त्यांनी वैद्यकीय सल्ला आणि योग्य ते ऑब्झर्वेशन त्यासाठी करायला हवं. सो वॉर्निंग साईन्स जे आहेत ते आपल्याला त्यासाठी माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. वन इज की ब्रिदिंग डिफिकल्टी. सो जसं आपल्याला 3ऱ्या-4थ्या माळ्यावरचे जिने चढल्यानंतर जशी धाप लागते तशी नॉर्मली
घरातल्या घरात चालल्याने, सपाट सरफेसेसवर चालल्याने पण, फ्लॅट सरफेसेसवर चालल्यानंतरही जर तशी धाप लागत असेल किंवा छातीत दुखत असेल, भार वाटत असेल किंवा ताप हा सारखा 101 102च्या वर राहून तो कमी होत नसेल किंवा खूप वारंवार येत असेल किंवा एखाद्या व्यक्ती ड्राउझी झाली असेल, थोडी गुंगीत असल्यासारखी झाली असेल किंवा त्यांना श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होत असेल आणि पल्स ऑक्सिमीटर नावाचे एक छोटंसं यंत्र जे ओपीडीजवाई बऱ्याच ठिकाणी असतं, त्यावर आपल्या शरीरातली ऑक्सिजनची लेवल जर कमी होत असेल, सो तशा व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं आणि सुपरविजनमध्ये राहणं हे अतिशय आवश्यक आहे. बाकी बऱ्याचशा व्यक्ती जे रूटीन लाक्षणिक ट्रीटमेंट म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट जे आपण म्हणतो की ताप असल्यास तापाचं औषध द्या, खोकला असल्यास खोकल्याचं औषध द्या, थकवा येत असेल टॉनिक द्या, असल्या साध्या लाक्षणिक उपायांनी देखील बरेचसे लोक पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि बरे होत आहेत. म्हणजे तुम्ही जर रोजच्या केसेस किती आहेत डायग्नोज झालेल्या ते बघत असाल तर त्या स्टॅटिस्टिक्समध्ये प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, राज्यामध्ये किती लोकांना कोरोना झाला, त्याचबरोबर किती लोक कोरोनातनं मुक्त झालेत म्हणजे त्यातनं पूर्णपणे बरे झालेत याची पण यादी आपल्याला दिसेल आणि तोही नंबर हळूहळू वाढतोय. ठीक आहे. सो स्पेसिफिक ट्रीटमेंट सध्या नाही आहे, काही सपोर्टिव्ह केअर आहेत आणि त्या व्यतिरिक्त हायड्रॉक्सिक्लोरोक्विन किंवा इतर काही अँटीव्हायरल एजंट्स आहेत ज्यांच्यावरती संशोधन सुरू आहे आणि ज्यांच्यातले बरेचसे मॉडरेट टू सिव्हिअर या गटामध्ये म्हणजे दोज हू आर हॅव्हिंग मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज इन देम दे आर अलाउड टू बी युज्ड. सो त्यानुसार ज्याही रुग्णालयात तुम्ही ट्रीटमेंट घेणार त्या रुग्णालयामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आणि ICMRच्या डिरेक्शन्सनुसार आणि जे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत त्यानुसार ते उपचार त्या रुग्णांवरती केले जातात. दुसरी गोष्ट लस, वॅक्सिन. सो आता मम्स, चिकनपॉक्स, रुबेला, मिझल्स हे सगळे आजार मी बोललो सुरुवातीला की ते याच्यापेक्षाही जास्त इन्फेक्टिव्ह आहेत, पण त्यांना आपण घाबरत नाही कारण 30-40 वर्षापासून या सगळ्या आजारांविरुद्धची लस उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना आठवत असेल की लहानपणी आपण BCGची लस घेतली आहे, MMRची लस घेतली आहे. आजकाल लहान मुलांना कांजण्यांची किंवा चिकनपॉक्सची लस दिली जाते, टायफॉईडची लस दिली जाते. सो या सगळ्या आजारांविरुद्ध लस आहे, त्यामुळे ती लस आपल्यामध्ये ती प्रतिकारशक्ती आर्टिफिशियली डेव्हलप करते. म्हणजे ते जे इन्फेक्शन एक अतिशय छोट्या डोसमध्ये शरीरात गेल्याने ती प्रतिकारशक्ती डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा ॲक्च्युअल इन्फेक्शनशी आपला संपर्क येतो तेव्हा त्याची लक्षणं आपल्यामध्ये डेव्हलप होत नाहीत. पण सध्या या कोविड-19 बद्दलची जी लस आहे त्यावर संशोधन सुरू आहे आणि कितीही वेगाने जरी संशोधन केलं तरी एखादी लस आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ती लस पहिल्यांदा आपल्यामध्ये सुरक्षित आहे का, ती लस म्हणजे त्याची सेफ आहे का, सो सेफ्टी ट्रायल्स. त्याच्या नेक्स्ट स्टेजला ती आपल्यामध्ये एफिकेशियस आहे का, म्हणजे एफिकसी ट्रायल म्हणजे ती लस घेतल्याने खरोखरच ते इन्फेक्शन प्रिव्हेंट होतं आहे का, याबद्दल ट्रायल्स करून आणि त्यानंतर त्या लसीचे दुसरे काही साईड इफेक्ट तर होत नाही आहेत ना, हे सगळं बघितल्यानंतर ती लस आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकते. सो त्या सगळ्या अनुषंगाने किमान 3 ते 6 महिने, कदाचित 1 वर्ष देखील ती लस आपल्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता नाही आहे किंवा उपलब्ध झाली तरी त्याची किंमत काय असेल, कुठे मिळेल, किती लोकांना त्याच्यापर्यंत ॲक्सेस असेल हे आपल्याला आत्ता सांगता येणं शक्य नाही. सो त्यासाठी जे कुठल्याही संसर्गजन्य आजारामध्ये इम्पॉर्टंट असतं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो प्रतिबंध हाच खरा उपचार. सो इन्फेक्शन होऊच न देणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सो ते कसं करता येईल, सो याच्याकरता अनेक गोष्टींबद्दल तुम्ही माहिती वाचत असाल. म्हणजे कदाचित मी वाचली असेल याच्यापेक्षा कैक पटीने जास्त तुम्ही सर्वांनी वाचली असेल. एकतर आता सध्या सर्वजण घरी आहेत, सगळ्यांकडे वेळही भरपूर. सो त्यात जर आपण बघितलं तर 2 गोष्टी आहेत ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टींना काहीही पर्याय नाही. मग त्याच्यासाठी कुठलाच दुसरा उपचार किंवा घरगुती उपचारही पर्याय नाही किंवा कुठलीच लसही पर्याय नाही. आणि त्या 2 गोष्टी आहेत रेस्पिरेटरी एटिकेट्स म्हणजे खोकताना शिंकताना घेण्याची काळजी आणि हँड हायजीन ऑर हँड वॉशिंग. सो या 2-3 गोष्टींबद्दल मी थोडं सविस्तर बोलणार आहे. जरी माहीत असलं तरी हे महत्त्वाचं आहे म्हणून मी परत सगळ्यांच्या माहितीसाठी सांगणार आहे की रेस्पिरेटरी एटिकेट्स आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. खोकताना शिंकताना तोंड नाक कव्हर करा, पण ते कव्हर कसं करायचं, हाताने करायचं, रुमालाने करायचं, टिश्यूने करायचं की कसं करायचं. तर आता आपण याच्यात बघितलं फोमाइट्स ऑर सर्फेसेस, कॉमनली टच सर्फेसेस, याच्यावर हात लागल्याने देखील हे विषाणू पसरतात. त्यामुळे जरी आपण तोंड आणि नाक कव्हर करायचं असेल तरी ते हाताने करू नये. जितकं शक्य तितक्या वेळी अशा वस्तूने करावं की जी इमिजिएटली डिस्पोज करता येते. सो जर टिश्यू पेपर वापरला तर तो वापरता क्षणी लगेच एका बंद डस्टबिनमध्ये फेकणं गरजेचं आहे. परत तो सेम टिश्यू पेपर अनेक तास ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आपण वापरत राहिलं तर तो
तो स्वतः टिश्यूवरूनच इन्फेक्शन आपल्या हातावर येणार आहे. ही सेम गोष्ट ॲप्लिकेबल आहे आपल्या रुमालाला. सो बेस्ट वे आणि मोस्ट प्रॅक्टिकल वे इन डे टू डे लाईफ वेन वी ऑल गो बॅक टू वर्क इज टू कफ और स्नीज लाईक दिस. सो आपला जो एल्बो किंवा हाताचा वरचा भाग असतो किंवा असं जर जॅकेट किंवा कोट घातला असेल त्याच्या आत, सो तिथे आपण खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड किंवा नाक कव्हर करायला हवं. कारण त्यामुळे असं होतं की जे ड्रॉपलेट्स आपल्या नाकातोंडातनं बाहेर येणार आहेत ते ह्या भागावरती फक्त डिपॉझिट होतात. कामाच्या ठिकाणी असताना किंवा कुठेही घराबाहेर असताना आपल्या शरीराच्या ह्या भागाला फार क्वचितच कोणी हात लावतं. इव्हन आपण स्वतः देखील या भागाला वारंवार हात लावत नसतो, जे की आपण आपल्या रुमालाला लावतो, चेहऱ्याला लावतो, चष्म्याला लावतो. त्यामुळे या भागामध्ये आपण अशा प्रकारे खोकताना किंवा शिंकताना तोंड कव्हर करू शकतो. दुसरं जे दुर्दैवाने अजूनही आपल्या देशात सांगावं लागतं ते म्हणजे पब्लिक प्लेसेसला किंवा सार्वजनिक ठिकाणी असताना रस्त्याने बाहेर कुठे थुंकू नये. कारण की अजूनही दुर्दैवाने आपण बऱ्याच वेळी बघतो की लोक मास्क घालतात, रस्त्याने जाताना मास्क खाली ओढतात, थुकतात, परत मास्क घालतात. सो आपण कितीही भारी मास्क वापरले तरी ही जर बेसिक गोष्ट आपण शिकणार नसलो की बाहेर असताना थुंकू नये, रस्त्यावर थुंकू नये, तर त्याचा काही फायदा नाही आहे. सेकंड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हँड्स. सो इथे आपल्या हातामध्ये आपली सुरक्षा आहे. म्हणजे आपण जितक्या व्यवस्थित हँड वॉशिंग केलं, कदाचित आपण सगळ्यांनीच गेल्या 3 महिन्यात गेल्या वर्षभरात केलं नसेल त्याहून जास्त वेळा हात धुतले असतील. पण फक्त हात धुणे किंवा कशाने हात धुतो हे महत्त्वाचं नाही आहे, तर कशा प्रकारे हात धुतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मग आपण हात धुवायला साधा साबण वापरला काय किंवा लिक्विड सोप वापरला काय किंवा अगदी एक खूप महागडं घेतलेलं सॅनिटायझर वापरलं काय, आपण कशा प्रकारे हात धुतो हे खूप महत्त्वाचं आहे. सो बेसिक ज्या WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ज्या स्टेप्स ऑफ हँड हायजीन दिलेल्या आहेत त्या आपण फॉलो करायला हव्यात. ऑन ॲन ॲव्हरेज सोप आणि वॉटरने जर आपण हात धुत असलो तर पाण्याने हात भिजवल्यापासून ते साबण घेतल्यापासून तर परत हात धुण्यापर्यंत वी शुड टेक ॲटलिस्ट अराउंड 40 सेकंड्स. अँड इफ यू आर युझिंग अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर और हँड रब देन इट शुड बी ॲटलिस्ट 20 to 30 सेकंड्स. आणि ते का तर त्याच्या स्टेप्स करता. सो दोघं palms to palms between the fingers for both hands, then from the other side of hand with fingers interlocked in each other, असं दोघं हातांना. त्यानंतर बोटं अशी बंद करून दोघं हातांची बोटं एकमेकांमध्ये लॉकिंग करून एक सर्क्युलर मुवमेंट. त्यानंतर अंगठा एक दुसऱ्या हाताच्या पंजात पकडून सर्क्युलर मुवमेंट फॉर बोथ हँड्स. अँड देन फिंगर टिप्स जी आपल्या बोटांची टोकं आहेत ती दोघं हाताची एकमेकांच्या पाम्सवर रब करणे. सो ह्या सगळ्या स्टेप्स ज्यावेळी आपण योग्य प्रकारे करतो त्याच वेळी सफिशियंट हँड हायजीन किंवा हँड वॉशिंग झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. सो आय विल रिपीट, पाम टू पाम, फिंगर्स इंटरलॉक्ड फ्रॉम द अदर साइड ऑफ द हँड फॉर बोथ द हँड्स, देन इंटरलॉक्ड फिंगर्स सर्क्युलर मोशन, थंब इनसाइड द पाम्स फॉर बोथ द हँड्स अँड फिंगर टिप्स रब्ड ऑन द पाम्स ऑफ ईच हँड. सो या सगळ्या स्टेप्स करायला ऑन ॲन ॲव्हरेज 40 सेकंदाचा वेळ आपल्याला साबण वापरताना लागतो आणि एक 20 ते 30 सेकंद हँड सॅनिटायझर वापरताना लागतो. दोघंही पद्धती पुरेशा प्रोटेक्टिव्ह आहेत. सो सॅनिटायझरच हवं किंवा साबणच हवं असं अजिबात नाही. जर हात मळलेला असेल, हातावर जर व्हिजिबली डस्ट किंवा माती लागलेली असेल, सो सॉइल्ड हँड्स, सो इन सच केसेस सोप अँड रनिंग वॉटर इज बेटर. इफ द हँड इज नॉट व्हिजिबली सॉइल्ड देन अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर इज ऑल्सो इक्वली गुड. अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर घेताना कुठला घ्यावा तर यामध्ये कंपनी किंवा कुठून घेतोय किंवा किंमत महत्त्वाची नसून दॅट सॅनिटायझर शुड कंटेन मिनिमम 60 to 70% अल्कोहोल विच इज रिटन ऑन इट्स कंटेंट्स. सो एनी हँड रब विच कंटेन्स मोर दॅन 60% अल्कोहोल, युजली आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि इथेनॉल असतं. सो दॅट सॅनिटायझर इज गुड इनफ फॉर डिसइन्फेक्शन ऑफ युअर हँड्स. पण जे आपण नॉर्मली असं धुवून 5 सेकंदात मोकळे होतो तसं धुतलं आणि या सगळ्या स्टेप्स नाही केल्यात तर आपले फिंगर टिप्स, 2 बोटांच्या मधलं गॅप, थंबच्या बेसचा गॅप, थंबचं टिप आणि मनगटाजवळचा किंवा या पामच्या सेंटरचा भाग असे अनेक भाग हाताच्या असतात जे स्वच्छ होत नाहीत. म्हणून तो आपण बघतो की रुटीन लाईफमध्ये पण हे कोरोना कोविड सगळं येण्यापूर्वी पण अनेक लोकांना टायफॉइड होतो, अनेक लोकांना गॅस्ट्रो होतो, डायरिया होतो किंवा सर्दी खोकला ऑफिसमध्ये एकाला झाला की सगळ्यांना होतो, तर ते किंवा आजूबाजूच्या ॲटलिस्ट 3-4 लोकांना तरी होतो. सो हे कशामुळे? कारण आपण योग्य प्रकारे रेस्पिरेटरी एटिकेट्स फॉलो करत नाही किंवा हात धुतो पण योग्य प्रकारे धुत नाही. आणि हात केव्हा धुवायचे हे आपल्याला लहानपणापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. बाहेरनं आल्यावर, खेळून आल्यावर, जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या नंतर, स्वयंपाक करण्यापूर्वी, स्वयंपाक करून झाल्यावर
टॉयलेट्स यूज केल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर. ठीक आहे. सो अशा सगळ्या ठिकाणी आपण हात धुवायला हवेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता तिसरा भाग ज्याबद्दल मी बोलणार आहे तो म्हणजे प्रिव्हेन्शनमधला मास्क. कारण बऱ्याच जणांना हे असतं की कुठला मास्क वापरावा की नाही वापरावा. सो याच्यात पहिला गोष्ट मला सांगायची आहे की मास्क वापरताय हे तितकं महत्त्वाचं नाही आहे, पण योग्य व्यक्ती मास्क वापरते आहे का आणि जो मास्क तुम्ही वापरतात तो योग्य प्रकारे वापरतायत का हे फार जास्त महत्त्वाचं आहे. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू, फर्स्ट अँड फॉरमोस्ट the most important person who should wear a mask is the person who is having cough or cold himself. सो ज्याला लक्षणं आहेत त्याने मास्क घालणं सगळ्यात पहिले गरजेचं आहे, कारण त्याच्या तोंडातून निघणाऱ्या ड्रॉपलेट्सने इतरांना इन्फेक्शन स्प्रेड होणार आहे. सो सगळ्यात पहिले तशा व्यक्तीने मास्क घालायचे. सेकंड इम्पॉर्टन्स आहे तशा व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना. आता या ड्रॉपलेट्सवर संशोधनावरनं असं दिसतं की त्यांच्या वजनामुळे ते आपल्यापासनं आपण खोकल्यानंतर शिंकल्यानंतर फारच झालं तर मॅक्सिमम 6 फीट याच्या बियॉन्ड ते जनरली ट्रॅव्हल करू शकत नाहीत. सो ही ॲक्च्युली आपल्याकरता खूप जमेची बाजू आहे की दे डू नॉट स्प्रेड बियॉन्ड 3 to 6 फीट. सो ओनली द पर्सन हू कम्स विदिन 3 फीट डिस्टन्स ऑफ अ पर्सन हू इज अ कॉफिंग और स्नीझिंग इज ॲट रिस्क. सो त्या व्यक्तीने मग मास्क घालण्याची गरज आहे. यामध्ये ज्या व्यक्तीला किंवा ज्या रुग्णाला आपण म्हणू की ज्याला ते लक्षणं आहेत त्यांनी साधा सर्जिकल डिस्पोजेबल मास्क घालणं पुरेसं आहे, पण त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीने मात्र N95 मास्क जर ते 3 फुटाच्या आत येत असतील आणि त्या व्यक्तीवर ते ॲक्च्युअली काही ट्रीटमेंट करताना काही प्रोसिजर्स करत असतील, जसं सक्शनिंग करणं, इंट्युबेशन करणं, नेब्युलेशन देणं, ज्याच्यामध्ये खूप सारे पार्टिकल जनरेट होऊ शकतात, तशा व्यक्तींनी N95ची गरज असते. सामान्य व्यक्तींनी सामान्य ठिकाणी जाताना, सो बाजारात जाताना, भाजी मंडईत जाताना, शॉपिंगला जाताना, सोसायटीत बाहेर हिंडताना N95 मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. कारण यामुळे 2 गोष्टी होत आहेत. एक म्हणजे या N95 मास्कचा तुटवडा भासतोय. सो जे आपले डॉक्टर्स, नर्सेस किंवा हॉस्पिटल स्टाफ आहेत किंवा हॉस्पिटलमधले हाऊसकीपिंग स्टाफ आहेत जे ॲक्च्युली कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेत आहेत किंवा त्यांना सेवा देत आहेत, त्यांना ह्या मास्कची अतिशय गरज आहे. पण हे मास्क जर ज्यांना आवश्यक नाही त्यांनीच संपवलेत तर एक वेळ अशी येऊ शकते काही महिने किंवा काही आठवड्यानंतर की जिथे हॉस्पिटल्सला ॲक्च्युली ते मास्क असायला हवेत तिथेही ते कमी असू शकतात. दुसरं नुकसान आहे की त्या मास्कची किंमत अवाजवी दराने काही ठिकाणी केली जाते आणि त्यामुळे आपण अननेसरी ज्या गोष्टीची गरज नाही त्यावर आपले बरेच पैसे खर्च करतो. सो साधा डिस्पोजेबल मास्क किंवा जनरल पब्लिकसाठी इवन कापडी मास्क सफिशियंट आहे. सो एक हा डिस्पोजेबल मास्क मी माझ्यासोबत घेतला आहे. याला जर तुम्ही बघाल तर 2 बाजू असतात आणि एक नाकाकडच्या बाजूला एक पट्टी असते जे नाकावर फिट बसण्यासाठी. सो जी रंगीत बाजू आहे, सो डार्क कलर जो दोघांपैकी असतो त्या, आणि हे जे प्लेट्स आहेत या 3 प्लेट्स खालच्या बाजूला आणि डार्क कलर बाहेरून, ही ह्या मास्क घालण्याची योग्य पद्धत आहे. त्यानंतर नाकावर बांधून वरचा स्ट्रिंग बांधायचा आहे, खालचा स्ट्रिंग बांधायचा आहे आणि त्यानंतर नोज पीस हे पॅक करायचं आहे. सो मी श्वास घेत असताना वाफ चष्म्यावर यायला नको, याचा अर्थ नोज पीस व्यवस्थित पॅक झालं आहे. खालनं हनुवटीच्या खाली तो मास्क अगदी टाईट पाहिजे. असं जर नसेल तर कुठल्याही प्रकारचा मास्क घातला आणि तो जर योग्य प्रकारे नसेल घातला तर आपल्याला पुरेसं संरक्षण मिळणार नाही. नाव द मेन प्रॉब्लेम विच अकर्स इज आफ्टर दिस. सो सपोजेडली इफ यू आर गोइंग टू पब्लिक प्लेसेस अँड यू आर कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ एनीबडी who has such a infection, knowingly or unknowingly those particles are going to be on this surface. So हा external surface जो mask आहे that is infectious. Now when you wear mask for too long it is at times suffocating. So असं गुदमरल्यासारखं होतं खूप टाईट घातल्यानंतर. सो आपण काय करतो, खाली ओढला वर केला, परत खाली ओढला परत वर केला, असं अनेक तास आपण करतो. आणि हे रिझन आहे की रुटीन डे टू डे लाईफमध्ये कुठेही जाताना हा मास्क घालून फिरण्याने उलट याची शक्यता वाढते की आपण सारखा हा जो मास्कचा बाहेरचं आवरण आहे, ज्या बाहेरचा सरफेस आहे ज्याच्यावर ते पार्टिकल्स ॲक्च्युली पडलेले असणार आहे त्याला आपण हात लावणार आहे. खरा मास्क घालण्याचा नियम हा आहे की एकदा घातल्यानंतर त्याचे मागे बांधलेल्या स्ट्रिंग्स व्यतिरिक्त मास्कला कुठेही संपर्क करू नये. ठीक आहे. आता मास्क काढताना जी चूक होते, बऱ्याच वेळी तर आपण असं ओढतो. दुसरी चूक म्हणजे जर आपण वरची बाजू आधी सोडली तर हा मास्क असा येऊन आपल्या अंगावर पडणार आहे. सो हा जो सरफेस आहे ज्याच्यावर ते इन्फेक्शन आहे ते आपल्या शरीरावर, आपल्या कपड्यांवर ट्रान्समिट होतो. सो वेन यू आर रिमुव्हिंग द मास्क, ऑल स्ट्रिंग फर्स्ट, सो दिस इज नॉट फॉलिंग ऑन युअर चेस्ट, देन रिमूव्ह द अपर स्ट्रिंग, कीप होल्डिंग द स्ट्रिंग.
सो मास्कला तेव्हा हात लावण्याची गरज नाही. अँड वाईल होल्डिंग द स्ट्रिंग, डिस्कार्ड इट इमिजिएटली इन अ डिस्पोजेबल बिन. सो एक क्लोज्ड बिनमध्ये इट शुड बी डिस्कार्डेड इफ इट इज अ डिस्पोजेबल मास्क. आणि जे कोणी तुमच्यातले कापडी मास्क वापरत असेल, स्पेशली मंडईत जाताना, काही किराणा घेताना किंवा बाहेर घराबाहेर काही अत्यावश्यक कारणास्तव बाहेर पडताना, तर आय वुड सजेस्ट की तुम्ही किमान 2 मास्क ठेवा. बाहेरनं आल्यानंतर तो मास्क साबणाच्या पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून सूर्यप्रकाशामध्ये वाळवायचा. म्हणजे ते जंतू त्या कापडावरती जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. कारण याच्यात परत प्रॉब्लेम काय होतो, मास्कचा तुतवडा असल्याने किंवा वारंवार बाहेर जाणाऱ्यांना तोच मास्क आपण काढतो, वी कीप इट इन अवर पॉकेट, अगेन वी टेक इट आउट, अगेन वी पुट इट. सो दिस इज मोर रिस्कियर दॅन नॉट युझिंग द मास्क. सो मास्क जर योग्य प्रकारे वापरला तरच त्याचा फायदा आहे. अयोग्य प्रकारे मास्क वापरणार असाल तर मास्क वापरू नका. खोकताना शिंकताना योग्य काळजी घ्या, हात व्यवस्थित धुवा, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे फक्त मास्क लावण्याकरतापेक्षा. कारण का आजकाल तुम्ही बघाल की बट अनफॉर्च्युनेटली आय मे बी रॉंग अँड आय वुड बी हॅपी इफ आय एम प्रूव्ड रॉंग, पण मास्क फक्त लोक असं फॅशनसारखं वापरतात. मी मास्क घालून बाहेर पडतो, पण तसं करण्याची आवश्यकता नाही आहे. खरोखर ज्यांना आवश्यक आहे त्यांनीच मास्क घाला. म्हणजे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्याकरता मास्क शिल्लक राहतील. आणि जेव्हा केसेस, जर आपल्या दुर्दैवाने या केसेस आणखी काही प्रमाणात आपल्या देशातही वाढत राहिल्यात, तर जेव्हा जास्त लोकांना गरज पडणार आहे तेव्हाही आपल्याकडे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आणि मास्कचा तुटवडा भासणार नाही. ठीक आहे. आता हे सगळे प्रिकॉशन्स का घ्यायचे आहेत, तर याच्याने तुम्ही म्हणाल हे सगळे प्रिकॉशन घेऊनही केसेस ज्या वाढायच्या आहेत त्या वाढताच आहेत, पण तो केसेस वाढण्याचा वेग जो आहे तो आपल्याला स्लो करायचा. वी वॉन्ट टू फ्लॅटन द कर्व. फ्लॅटन द कर्व म्हणजे केसेस एक्सपोनेन्शियली हजारो लाखोत वाढत आहेत की हळूवारपणे वाढत आहेत. हळूवारपणे वाढल्याने काही फायदे होतात. एक म्हणजे हॉस्पिटल्समध्ये जे आपले बेड्स आहेत, तर ज्या पेशंटला ॲडमिट होण्याची गरज पडते त्यांच्याकरता पुरेसे बेड्स उपलब्ध राहतात आणि त्यामुळे प्रत्येक पेशंटकडे योग्य तितकं निगराणी ठेवली जाते, योग्य तितकं ऑब्झर्वेशन त्यांचं करता येऊ शकतं. जर या उलट परिस्थिती झाली, जशी काही देशांमध्ये दुर्दैवाने झाली आहे की हजारो लाखो पेशंट्स अगदी 15-20 दिवस महिन्याभराच्या कालावधीत झाले, तर कितीही सुसज्ज आरोग्य व्यवस्था असेल तरी ते बेड्स पुरेसे नसतात. आणि आपल्या देशात तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये रुग्णालयांची आणि बेड्सची कमतरता आहे. सो जितके स्लोली हे केसेस वाढतील तितके आपल्या हॉस्पिटल्सची कपॅसिटी ओव्हरफ्लो होणार नाही आणि तितके त्या लोकांना योग्य निगा मिळू शकेल आणि ते त्यातनं बरे होऊ शकतील. सो हा माझा नेक्स्ट पॉईंट की दोज हू गेट इन्फेक्टेड, डू दे रिकवर? बिकॉज द प्रॉब्लेम इज दॅट आपण एव्हरी डे वी आर रीडिंग अबाउट these many new cases, these many deaths. But as a doctor working at Jahangir Hospital, where we are treating coronavirus or COVID-19 patients, I can assure you that most of the patients who get this infection, they are recovering. They can be cured. Of course, whether because of supportive care, whether because of their own immunity, but this infection can be cured. Even if there is no specific treatment, our own body is capable enough of taking care of this infection. So main problem कोणामध्ये येतो? आणि हे गट आहेत ज्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 65च्या वर वय असणारे व्यक्ती, सो ज्यांचं वय 65हून जास्त आहे, ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे, ज्या व्यक्तींना कुठल्याही स्वरूपाचा हृदयविकार आहे, ज्या व्यक्तींना दमा, COPD, ILD असे वेगवेगळ्या प्रकारचे फुफ्फुसाचे आजार आहेत, ज्या व्यक्तींना क्रोनिक लिव्हर डिसीज आहे किंवा ज्या व्यक्तींना इतर कुठलेही आजार आहेत ज्यांच्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. सो एनी इम्युनो कॉम्प्रोमाइजिंग कंडिशन, डायबिटीज, हायपरटेन्शन, cardiac disease, lung disease, chronic liver disease, or age more than 65. So world over, from the study of various patients, it has been found that it is these patients in whom the severe or moderate to severe cases are more, and it is these people in whom the chances of mortality are more. So for relatively younger people, so those who are between 20 to 60 years of age and those who do not have any of these mentioned diseases, they are more likely to have only mild to moderate disease. And mortality or criticality in such patients is much lesser. So what this tells us is that जेही आपण प्रिकॉशन घेतोय घरात राहण्याचे, ऑफकोर्स लॉकडाऊनच्या वेळी ते सगळ्यांनाच अप्लाय होत आहेत, बट टुमॉरो लाईक आफ्टर फ्यू डेज वेन द लॉकडाऊन इज लिफ्टेड और सर्टन थिंग्स आर रिलॅक्स्ड, सो दॅट टाइम दिस वल्नरेबल पीपल दे शुड बी टेकन मोर केअर ऑफ. सो त्या लोकांनी तरी ॲटलिस्ट सार्वजनिक ठिकाणी, मार्केट्समध्ये, मॉल्समध्ये ते जाणं टाळायलाच पाहिजे. लॉकडाऊन उठल्यानंतरही जोपर्यंत हा पॅन्डेमिक किंवा ही वैश्विक महामारी कंट्रोल होत नाही आहे तोपर्यंत ज्यांना हे आजार आहेत आणि ज्यांचं वय 65च्या वर आहे त्यांनी जरूर सगळी प्रिकॉशन जी आपण लॉकडाऊन दरम्यान घेतोय तीही घेत राहणं अतिशय आवश्यक आहे. घरातले जर कोणी यंग व्यक्ती असतील
जे आत्ता देखील घराबाहेर अत्यावश्यक कारणास्तव जात असतील, सो त्यांनी अशा व्यक्तींपासून एक ठराविक अंतर मेंटेन करणं, स्पेशली त्यांना लक्षणं डेव्हलप झाल्यास, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो वी नीड टू प्रोटेक्ट अवर पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स, इन लॉज हू आर लाईक एल्डरली. So we need to protect the elderly people and people who are having risk factors for more severe disease. आता एक स्पेसिफिक केअर, आता लॉकडाऊन रिलॅक्स झाल्यानंतर किंवा लॉकडाऊन दरम्यानही आपण केअर काय घ्यायला हवी कॉमन ठिकाणी. सो आपल्या सोसायटीमध्ये, व्हेजिटेबल मार्केट्समध्ये, ग्रॉसरी शॉप्स, किराणा दुकानांमध्ये, तर तशा ठिकाणी जाताना शक्य असल्यास, योग्य प्रकारे घालता येत असल्यास मास्क वापरणे. सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही कारणास्तव, कुठल्याही अत्यावश्यक कारणास्तव घराबाहेर पडल्यानंतर डोंट टच युअर फेस, आईज, नोज, माउथ विथ हँड्स रिपीटेडली. सो टिल यू डोंट कम बॅक होम, टिल यू डोंट वॉश युअर हँड्स प्रॉपरली, प्लीज डोंट टच द एरिया अराउंड युअर फेस. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रिकॉशन विच एव्हरी वन ऑफ अस शुड टेक. सेकंड, if you find anybody around you who is having cough, cold, fever, try to maintain more than 3 feet distance from such a person. सो कोणीही सर्दी, खोकला, तापाचे लक्षणं असलेला व्यक्ती जर तुमच्या आसपास असेल तर 3 फूट अंतर ठेवा, घरात असल्यासही किंवा बाहेरही असं काही आढळल्यास. आणि सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला मास्क घालायला सांगा आणि लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यायला सांगा. हे बेअर मिनिमम आहे जे आपण आत्ता देखील आणि लॉकडाऊन रिलॅक्स झाल्यानंतर देखील घ्यायला पाहिजे. त्यानंतर काही दुसऱ्या गोष्टी असतात की जसं सोसायटीच्या लेवलला इन्फ्रारेड थर्मोमीटर ठेवायला हवेतच का, सॅनिटायझेशन टनेल हवेत का, किंवा प्रत्येकाने सोसायटीत एंट्री करताना हँड सॅनिटायझर वापरायला हवं का. तर यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. स्पेशली सॅनिटायझर टनेल सारख्या गोष्टी हे WHO आणि सरकारने क्लिअरली सांगितलं आहे की त्यांचा काहीही फायदा होत नाही. सो काही दिवसांनी शक्यता आहे की तुम्हाला अंगावर हायपोक्लोराइड स्प्रे मारणारे किंवा सोसायटीच्या मेन एंट्रन्सला किंवा ऑफिसच्या मेन एंट्रन्सला सॅनिटायझर टनल बसवून देणारे काही वेंडर्स, दे मे अप्रोच अस. सो प्लीज स्टे अवे फ्रॉम सच rumors. Sanitization tunnel has many other side effects related to your skin, eyes and allergic conditions, and those concentrations may not be safe for the person passing through such a place. And after all, we need to understand की just by passing through a sanitization tunnel आपल्या घशात जे जंतू असतील किंवा आपल्या हातावर जे जंतू असतील ते साफ होतीलच असं नाही. त्यामुळे तशा कुठल्याही गोष्टींना किंवा अफवांना बळी पडू नका. ऑफिसच्या किंवा सोसायटीच्या एंट्रन्सला बाहेरनं आल्यावर हँड सॅनिटायझर देणे, जर सॅनिटायझर अवेलेबल असेल आणि जर ते शक्य असेल तर करायला हरकत नाही. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे सॅनिटायझरचे क्वांटिटी पुरण्यासाठी आणि त्याची कॉस्ट जी वाढत चालली आहे त्यामुळे ते योग्य प्रकारे वापरणं. सो किती सॅनिटायझर घ्यायला हवं, जर तुम्ही साबणाने धुत नसाल, सॅनिटायझरने घेत असाल तर एका वेळी किती सॅनिटायझर वापरायचं, की हाताची अशी पोकळी केल्यानंतर हा जो मधला पोकळ भाग असतो त्याच्यात जितकं लिक्विड मावेल, जे जनरली सॅनिटायझरच्या एक पंपने तितकं लिक्विड डिस्पेन्स होतं, तेवढंच लिक्विड घ्यायला हवं. सो एक साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर आपण 6 ते 7 स्टेप्स बघितल्या हँडवॉशिंगच्या. त्या सगळ्या 6 स्टेप्स करताना शेवटची स्टेप जी असते ही, त्या स्टेपच्या वेळी इफ युअर हँड्स आर जस्ट स्लाइटली वेट, सो ते खूप जास्त वेट नाही आहेत, सो इट मीन्स यू हॅव टेकन ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ सॅनिटायझर. इफ द हँड्स आर ड्राय, म्हणजे हँड तुमचे सगळ्या स्टेप्स होण्यापूर्वीच कोरडे असतील तर याचा अर्थ तुम्ही पुरेसं सॅनिटायझर घेतलेलं नाही आहे. अँड आफ्टर कम्प्लिटिंग ऑल द स्टेप्स इफ युअर हँड्स आर स्टील वेट, सो बऱ्यापैकी ओले असतील आणि तुम्हाला ते किंवा असे करून सुकवावे लागत असतील तर याचा अर्थ तुम्ही गरजेपेक्षा जास्त सॅनिटायझर घेतलं आहे, जे कदाचित तुम्हाला उद्या परवा केव्हा तरी कमी पडणार आहे. सो पुरेसं सॅनिटायझर घ्या आणि सगळ्या 6 स्टेप्स योग्य प्रकारे करा. यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम आता बऱ्याच वेळी आम्ही लाईक हॉस्पिटल्सच्या, क्लिनिक्सच्या लेवलला फेस करतोय की बरेच रुग्ण ज्यांना COVID-19 सोडून इतर आजार आहेत ते दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे जायला घाबरत आहेत. सो याकरता डॉक्टरांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्याबद्दल आम्ही डॉक्टरांची चर्चा करतोच आहोत. पण आता मी स्वतः जहांगीर हॉस्पिटल पुणे इथे काम करतो आणि तिथे आम्ही COVID-19 ग्रस्त रुग्णांसाठी पण सेपरेट वॉर्ड केलेला आहे. मी स्वतः COVID-19च्या रुग्णांचे ट्रीटमेंट करणारी जी टीम आहे, एक इन्फेक्शस डिसीज स्पेशलिस्ट म्हणून मी त्या टीमचा भाग आहे. त्यासोबत माझ्यासोबत काही सिनियर फिजिशियन्स आहेत, सिनियर चेस्ट फिजिशियन्स आहेत आणि ICU करता पण एक सेपरेट क्रिटिकल केअर युनिट जे COVID-19साठी ते आम्ही केलेलं आहे. तर यामध्ये हॉस्पिटलच्या अनुषंगाने
म्हणजे जस्ट जहांगीरच असं नाही, इतर अनेक हॉस्पिटल जिथे कोविडचे पण आणि कोविड नसलेले पण अनेक रुग्ण असतात, अशा हॉस्पिटलच्या अनुषंगाने सांगायचं झाल्यास आम्ही या हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी ठेवण्याचा एक स्वतंत्र वॉर्ड ठेवलेला आहे, ज्या वॉर्डमध्ये कुठलाही कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 इन्फेक्शन नसलेला पेशंट ठेवला जात नाही. सगळ्यात पहिली स्टेप्स आम्ही हॉस्पिटललाही घेतोय ती म्हणजे ट्रायजिंग. सो राईट ॲट द मेन एंट्रन्स ऑफ द ओपीडी विंग ॲज वेल ॲज द इमर्जन्सी डिपार्टमेंट, सो टू प्लेसेस फ्रॉम वेअर द पेशंट कॅन एंटर इनसाइड द हॉस्पिटल, वी हॅव बीन फॉलोइंग ट्रायजिंग राईट सिन्स लास्ट ऑलमोस्ट 6 to 7 weeks. सो तिथे एक आमची फ्रंट डेस्कची टीम अलॉंग विथ सिक्युरिटी अँड द स्क्रीनिंग पर्सन, दे आर सिटिंग, ते पेशंटकडनं फॉर्म भरून घेतात. सो जोपर्यंत आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल रिलेव्हंट होतं तोपर्यंत आम्ही ती हिस्ट्री घेत होतो. आता सध्या आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल हा भाग रिलेव्हंट नसून तुम्ही पुण्याच्या कुठल्या भागातनं येत आहेत, म्हणजे तुम्ही अशा हॉटस्पॉटमधनं येत आहात का की जिथे असे रुग्ण जास्त आहेत, की तुम्ही अशा भागातनं येत आहेत जिथे कोरोनाचे रुग्ण आढळलेच नाही आहेत किंवा खूप कमी आहेत, ही माहिती पहिली विचारली जाते. पेशंटला खोकला, सर्दी, ताप यातली काही लक्षणं आहेत का हे विचारलं जातं, आणि हे यातली कुठलीही लक्षणं असलीत तर एक सेपरेट फ्लू ओपीडी किंवा फीवर ओपीडी नावाचा कन्सेप्ट बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये सुरू केलेला आहे. सो द पेशंट इज डायरेक्टली डिरेक्टेड टू दॅट ओपीडी फ्रॉम आउटसाइड ऑफ द बिल्डिंग. सो तो पेशंट इतर कुठल्याही ओपीडी एरियाजच्या इतर पेशंटच्या संपर्कात येत नाहीत. सो वी हॅव पेशंट्स वर कमिंग टू नेफ्रोलॉजिस्ट, वी हॅव पेशंट्स वर कमिंग टू ऑन्कोलॉजिस्ट और फॉर सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, कार्डियोलॉजी and various other departments. But these patients who have cough, cold, fever, they are entirely directed to a separate OPD for which there is a separate route which does not come in contact with any other patients. That is about the OPD patients. About the admitted patients, this same type of screening is done right at the entry point, that is the emergency department or the admission department. So at those places such patients are again screened. They are attended to by the doctors and nurses wearing the proper adequate personal protective equipments, and such patients are admitted to separate ward which is for suspected cases. So कोरोना असू शकतो अशा रुग्णांसाठीचा जो वॉर्ड आहे तिकडे हे पेशंट्स ॲडमिट केले जातात. त्यांच्या तपासणी करून कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह असल्यास, म्हणजे अहवाल त्याचा पॉझिटिव्ह असल्यास, तशा रुग्णाला कोरोनाग्रस्तांसाठीचा जो स्वतंत्र वॉर्ड आहे त्या वॉर्डला शिफ्ट केलं जातं, आणि ज्याची टेस्ट नॉर्मल आली त्याला इतर रुग्णांसोबत इतर वॉर्डला शिफ्ट केलं जातं. सो तसं बघितल्यास सस्पेक्टेड कोविड पेशंट्स, कन्फर्म कोविड पेशंट्स अँड नॉन कोविड पेशंट्स, सो कोरोना नसलेले इतर पेशंट, all these three people do not come in contact with each other. So I can assure you, as far as Jahangir Hospital is concerned, we are taking adequate precautions to keep all these three sets of patients away from each other, and at no point of time a non-COVID patient can come in contact with a COVID patient. So adequate precaution from the hospital administration, the nursing, housekeeping and doctors, everybody is taken to keep these two types of patients separate, because it is our responsibility in such a pandemic situation to take care of the COVID patients also, but at the same time we do not want the non-COVID patients to suffer because they are scared to come. कारण की ऑलरेडी दुर्दैवाने अशा काही घटना लक्षात आल्या आहेत जिथे पेशंटला हृदयविकाराशी रिलेटेड काही आजार होता किंवा हृदयविकाराचा झटका आलेला किंवा कोणाला पॅरालिसिस झाला किंवा कोणाला खूप अतिशय अर्जंट सर्जरी कुठली आवश्यक होती आणि निव्वळ कोरोनाला घाबरल्यामुळे तो व्यक्ती योग्य वेळेमध्ये दवाखान्यापर्यंत येऊ शकला नाही आणि त्यामुळे त्याला त्या रिलेटेडचे कॉम्प्लिकेशन्स किंवा जीवाला धोका उद्भवला. सो एक ॲज अ डॉक्टर इट इज माय sincere request कि if adequate precautions are taken from you and if adequate precautions are being taken from the hospital, then I think there is no problem and you should not avoid attending the hospitals for any emergencies. At least in emergencies or urgencies, please do not be scared to attend the relevant department or the hospital. So काही प्रश्न पण आपल्या याच्यात होते. So related to those questions or common myths, मी काही गोष्टी सांगणार आहे की जसं हाय टेम्परेचर नंतर कोरोना कमी होणार आहे का, गरम पाणी प्यायल्याने किंवा गरम पाण्याच्या गुळण्या केल्याने कोरोना होणार नाही का, अद्रक किंवा काही आयुष प्रोडक्ट्स किंवा इतर काही गोष्टींनी कोरोना होणार नाही आहे का. सर आता आयुष प्रोडक्टबद्दल बोलण्याकरता मी त्यातला तज्ज्ञ नाही, सो त्याबद्दल बोलणं मी माझ्या बाजूने चुकीचं असेल. बट ॲज फार एज दिस अदर एन्व्हायरमेंटल थिंग्स आर कन्सर्न की हाय टेम्परेचर समर, तर यू वुड बी सीइंग की ऑलरेडी भारतामध्ये देर आर मेनी प्लेसेस वेअर टेम्परेचर्स आर अबाउट 35-40 degrees अँड स्टील दीज केसेस आर फाउंड. At the same time, across the world, if we see, there are countries with cold climate where these patients are there. There are countries with extremely hot climates where these patients are there. And there are also locations like Mumbai where humidity is very high, temperature is not so high, and still thousands of cases are there. So meaning, irrespective of where you are staying, irrespective of what is the temperature condition, please follow all the preventive measures.
Just being complacent only because the summer has started is not going to be correct. सेकंड अबाउट ऑल द हाऊसहोल्ड वेज मीन्स जे आपले घरगुती उपचार आहेत, सर त्याबद्दल माझं साधं सरळ उत्तर जे मी माझ्या कुठल्या नातेवाईकाला किंवा घरातल्या व्यक्तीलाही देईन ते असं असेल की ज्या गोष्टींनी तुम्हाला नुकसान होणार नाही आहे याची तुम्हाला खात्री असेल त्या गोष्टी तुम्ही करू शकतात. पण या कुठल्याही गोष्टी तुम्ही करत आहात म्हणून हँड वॉशिंगकडे दुर्लक्ष केलं किंवा रेस्पिरेटरी एटिकेट्सकडे दुर्लक्ष केलं हे करू नका. Because friends, as we discussed before also, prevention is the most important thing when this infection is concerned. So तुमच्या आमच्या प्रत्येकाचं प्रोटेक्शन हे तुमच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या हातात आहे. सो आपण कोरोना वॉरियर्स आणि या सगळ्या गोष्टीत यू मे बी डिस्कसिंग अबाउट डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस फोर्स, हाऊसकीपिंग स्टाफ, द पीपल हु आर प्रोव्हाइडिंग द एसेन्शियल सर्व्हिसेस. बट आय वुड से each and every citizen of this country is a corona warrior, because each one of you can protect yourself and therefore your families and friends and those people who are coming in contact with you. So आपण प्रत्येक जण कोरोना वॉरियर बनू शकतोय आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची योग्य ती काळजी घेऊन. And the another point which I was going to discuss, what lies ahead. So what will happen in future? So frankly speaking, nobody knows. No government, no doctor or no authority know. And I am not a scientist to tell you the further details about the virus. But what may happen is, maybe the lockdown will be relaxed, maybe it will get extended in the red zones, orange zone, green zone, all those things you are already aware of through various newspapers and news channels and social media. But whatever happens, over next 3 to 6 months, we may keep seeing these patients. So even if the lockdown is relaxed in certain areas, or even if it is lifted altogether after a few weeks, please follow all the precautions when you go to markets, vegetable vendors, clinics, hospitals, or anywhere outside your house. Please maintain social distancing. Please maintain respiratory etiquette. Please wash your hands properly, and when you are outside home and not able to wash hands, don't touch your face, nose and mouth with your hands. Second thing, there may be some positives also. See, we are all discussing about negatives, we are all discussing about crises, but if we look at it the other way around, what was our desires before this? आपल्या सर्वांना काय हवं होतं? प्रत्येकाला वाटत होतं रस्त्यावर रहदारी कमी असावी, प्रदूषण कमी असावं, आपण कुठेही मार्केटमध्ये गेल्यानंतर रांगेमध्ये एक ठराविक अंतर ठेवून लोकांनी उभं राहावं, धक्काबुक्की करू नये, रांगेत कोणी क्यू तोडून पुढे जाऊ नये, गर्दी करू नये, इतर सगळे संसर्गजन्य रोग, टीबी कमी व्हावा, टायफॉइड कमी व्हावा, कावळी कमी व्हावं, डायरिया कमी व्हावं. कदाचित या सगळ्या गोष्टी होतील कारण आपण सर्व जी प्रिकॉशन घेतोय, रहदारी कमी झाली आहे, प्रदूषण कमी झालं आहे, इतर बरेचसे साथीचे रोग यामुळे कमी होऊ शकतात. सो आय वुड लाईक टू एंड दिस ऑन अ पॉझिटिव्ह नोट दॅट मे बी द कॉस्ट दॅट वी नीड टू पे for improving our environment and for improving the balance between humans, animals and the overall environment and nature, maybe the cost should not be too high if you and me all come together and take all these precautions. And let us hope that at the end of 3 months, 6 months or a year, all the positives that we are getting because of all these precautions taken for COVID may be much more than the unfortunate ones who are having to bear some negative consequences in terms of getting this COVID-19 or getting family members or near and dear ones dying because of this disease. And believe me, we have had even 84-year-old person with a single kidney with diabetes, hypertension and all recovering and going back home from Jahangir Hospital. I am really glad that I got this opportunity to treat that person as a part of our team who is taking care of COVID-19. We have discharged that person already last week, and there are several others along with him and like him throughout the city, throughout various government and private hospitals who are recovering. So I understand that we have a crisis in hand, we have a pandemic in hand, but please don't be scared. Please take information, adequate information from reliable sources and follow all the necessary precaution. And I'll again stress, please pay attention to your hands and respiratory etiquettes. Thank you.